नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SCC-CET या परीक्षेमधील इतिहास राज्यशास्त्र यामधील प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणातील बहुपर्याय जे प्रश्न आहेत ते सरावासाठी या व्हिडिओचा आपण तयार केलेला आहे। यामध्ये आपण काही सरावासाठी प्रश्न पाहत आहोत। कोलकाता येथील भारतातील हे पहिले संग्रहालय होय। गव्हर्नमेंट म्युझियम, राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय का भारतीय संग्रहालय? तर याचं उत्तर आहे भारतीय संग्रहालय हे त्याचं उत्तर आहे। प्रदर्शित केले जात नाहीत असे महत्त्वाचे अभिलेख येथे जतन केले जातात। संग्रहालयामध्ये, ग्रंथालयामध्ये, अभिलेखागारामध्ये का सरकारी दप्तरांमध्ये? तर याचं उत्तर आहे अभिलेखागारांमध्ये ही कागदपत्रे अभिलेखित करून जतन केली जातात। त्यानंतर 16व्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता। रॅफेल, लिओनार्डो दा विंची, एंजेलो का विल्यम? तर याचं उत्तर हे आहे लिओनार्डो दा विंची हा 16व्या शतकात होऊन गेलेल्या फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी चित्रकार म्हणून होता। नेपोलियन बोनापार्ट यांनी आपल्या स्वारीच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे संग्रहालयातील वस्तूंचा संग्रह खूपच वाढलेला आहे। मग ते संग्रहालय कोणतं आहे? नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, ब्रिटिश संग्रहालय, नॅशनल म्युझियम का लूव्र संग्रहालय? तर नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वारीच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे संग्रहालयातील वस्तूंचा संग्रह फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयामध्ये त्या वस्तूंचा संग्रह खूपच वाढलेला आहे। सर हॅन्स स्लोअन याने त्याच्या संग्रहातील सुमारे 31,000 वस्तू इंग्लंडचा राजा याच्याकडे सुपूर्त केलं। तर तो राजा अलेक्झांडर, दुसरा जॉर्ज, फ्रान्सिस का नेपोलियन बोनापार्ट? यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की सर हॅन्स स्लोअन याने त्याच्या संग्रहालयातील 31,000 वस्तू इंग्लंडचा जो राजा होता त्या इंग्लंडच्या राजाकडे सुपूर्त केलेला आहे आणि तो इंग्लंडचा राजा आहे दुसरा जॉर्ज, हा इंग्लंडचा राजा आहे। त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत। नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे संग्रहालय या देशात आहे? इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड का अमेरिका? नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, तर त्याचं उत्तर आहे हे संग्रहालय अमेरिकेमध्ये आहे। येथे 1851 मध्ये सुरू झालेले हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे। कोलकाता, चेन्नई, दिल्ली का मुंबई? तर आपण पहिला प्रश्न पाहिला होता की भारतातील पहिले संग्रहालय, पण इथं तुम्हाला विचारलंय 1851 मध्ये सुरू झालेले भारतातील दुसरे संग्रहालय, तर त्याचं उत्तर आहे चेन्नई। त्याचं उत्तर काय आहे? तर चेन्नई हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊयात। छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या शैलीमध्ये बांधलेलं आहे, म्हणजे बांधकाम शैली कोणत्या पद्धतीची आहे? मुघल शैली, इंडो ग्रीक, पर्शियन का इंडो गॉथिक? तर त्याचं उत्तर आहे इंडो गॉथिक या शैलीमध्ये, बांधकाम शैलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे बांधलेलं आहे। या वास्तूला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीचा व सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक का छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय का रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का जहांगीर आर्ट ऑफ गॅलरी? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याला मुंबईतील पहिल्या दर्जाचा
सांस्कृतिक वारसा इमारत म्हणून दर्जा देण्यात किंवा मान मिळालेला आहे. इसवी सन पूर्व 7व्या शतकातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबनिपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन संग्रहालय प्राचीन ग्रंथ आहेत असे समजले जातात. तर मग ते कोणत्या ठिकाणी आहे? तक्षशिला, मेसोपोटेमिया, अलेक्झांड्रिया का बॅबिलोन या ठिकाणी. तर इसवी सन पूर्व 7व्या शतकात मधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबनिपाल याचं ग्रंथालय कुठे आहे? तर मेसोपोटेमिया या ठिकाणी आहे. तमिळनाडूमधील तंजावर येथील ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेलं. सालार जंग म्युझियम, तक्षशिला ग्रंथालय, सरस्वती महल का छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. तर तमिळनाडूमधील तंजावर येथील ग्रंथालय हे 16व्या-17व्या शतकात सरस्वती महल म्हणून ओळखले जाते. यामध्ये हाही प्रश्न विचारला जातो की कोणत्या राजांच्या काळात ते बांधले गेलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे नायक राजांच्या काळामध्ये. त्यानंतर भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये या नावाने कोलकाता येथे स्थापन केलेले आहे. 1891 मध्ये कोलकाता या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. तर त्याचं नाव आहे राष्ट्रीय अभिलेखागार, फेडरल रेकॉर्ड ऑफ नॅशनल का राष्ट्रीय अभिलेखागार का इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार असं विचारले तुम्हाला. तर राष्ट्रीय अभिलेखागार आहे का फेडरल रेकॉर्ड ऑफ नॅशनल राष्ट्रीय अभिलेखागार आहे का? तर त्याचं नाव आहे इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार. इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती यांनी भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले केले. 1998 मध्ये भारताचे त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती कोण होते की ज्यांनी राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले केलं? नीलम संजीव रेड्डी, के.आर. नारायण, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम का डॉक्टर शंकर दया शर्मा. तर याचं उत्तर आहे के.आर. नारायण यांनी 1998 मध्ये भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे लोकांसाठी खुले केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे पुणे अभिलेखागारात मराठ्यांचा इतिहास सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे त्याला असेही म्हणतात. पुण्यामध्ये मराठ्यांची ज्या इतिहासाची कागदपत्रे आहेत आणि ती मोडी लिपीतील आहेत तर त्याला काय म्हणतात? पेशवे दप्तर, भोसले दप्तर, मराठा दप्तर का नुसतं दप्तर? तर त्याला म्हणतात पेशवे दप्तर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा कोश मानला जातो. भारतीय व्यवहार कोश, राजव्यवहार कोश, व्यावहारिक कोश का भारतीय प्राचीन चरित्र कोश? तर त्याचं उत्तर आहे राजव्यवहार कोश हा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा कोश मानला जातो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली. वसंतराव नाईक, शरद पवार, यशवंतराव चव्हाण का पृथ्वीराज चव्हाण? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण. प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना यांनी केलेली आहे. भारतीय स्थलकोशाची रचना यांनी केलेली आहे. यामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी, श्रीधर व्यंकटेश केतकर, सिद्धेश्वर शास्त्री चितराव का रघुनाथराव भास्कर गोडबोले? तर त्यांचं उत्तर आहे सिद्धेश्वर शास्त्री चितराव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केलेली आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली
बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी विद्यापीठ अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर त्याची चुकीची जोडी आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, ही त्याची काय आहे तर चुकीची जोडी आहे. भारत स्थल चरित्रकोश चित्राव, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले, भारतीय संस्कृती कोश पंडित महादेव जोशी, महाराष्ट्रीय ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर. तर यामध्ये चुकीचं आहे ते म्हणजे मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले. तर याचं उत्तर आपण अशा याचं उत्तर पाहिलेलं आहे आपण रघुनाथ भास्कर गोडबोले. तर अशा पद्धतीने आपण ऐतिहासिक वास्तूंचे जतन यामधील बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहे. धन्यवाद.